आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. 2020 या वर्षाला आज निरोप दिला जातोय. जवळपास पूर्ण वर्षावर कोरोनाचं सावट होतं. अनेकांचे जीवलग या कोरोनानं हिरावून गेले. अनेकांचे रोजगार गेले. आर्थिक संकट आलं. कुतरोड झाली. बरंच काय. पण डगमगून न जाता प्रत्येकानं या संकटाला तोंड दिलं. आता आज या वर्षाला निरोप देण्यासाठी खूप मोठे प्लॅन्स, मोठं सेलिब्रेशन सुद्धा करता येत नाहीये. निर्बंध आहेत. कोरोनाचं संकट अजूनही संपलेलं नाही, तरीही नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. राज्यातही अनेक पर्यटन स्थळांवर गर्दी आहे. समुद्रकिनारे, रिसॉर्ट फुल झालेत. आपल्या कुटुंबियांच्या सोबत, मित्रपरिवारासोबत नवीन वर्षाचं स्वागत करताना, येत्या वर्षाला नवीन आशा, उमेद, उत्साह घेऊन येण्याचं आव्हान देताना कोरोनाचं संकट पूर्णपणे दूर होऊ दे अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. तिकडे राजस्थानातल्या जयपूर इथे काही हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली. हॉटेलमध्ये आकर्षक असं लाइटिंग करण्यात आलंय. रोषणाई आहे. कोरोना महामारीमुळे या ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंतच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल सुरू असतील. त्यामुळे 8 नंतर हॉटेल बंद असतील. पण तयारी जय्यत आहे. तिकडे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा, जे जगभरातल्या पर्यटकांचं कायमच आकर्षणाचं केंद्र राहिलंय, यंदा कोविडमुळे सेलिब्रेशन काहीसं कमी होणार असलं तरी गोव्यातले किनारे पर्यटकांनी भरलेत. 31 डिसेंबरची रात्र जल्लोषी करण्यासाठी देशातील पर्यटक मोठ्या संख्येनं गोव्यात दाखल झालेत. गोव्यातले किनारे सर्वदूर प्रसिद्ध आहेत. पर्यटक या किनाऱ्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. जलक्रीडेची मजा लुटतात. यात बोटिंग, बनाना बोट सफर, जेटकिंग राईड यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. गेल्या 7-8 महिन्यात अनेक लोक फारसे बाहेर पडलेच नव्हते. कोरोनाचा कहर काहीसा कमी झाल्यानं आता मात्र लोक बाहेर पडत आहेत. लोकांची भीती थोडीशी आहे, पण आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवेकर आणि गोव्यात आलेले नागरिक सज्ज झालेत. कॅसिनो सुरू आहेत. विविध ठिकाणी हॉटेल्समध्ये खास पार्ट्यांचंही आयोजन करण्यात आलं आहे. पण या सगळ्यांसाठी कोरोना संदर्भातल्या राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सर्व नियमांचं बंधन कायम असणार आहे. आज नवीन वर्षाचं स्वागत करताना नेमके कोणते नियम लागू असणार आहेत, बाहेर पडणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, सांगतायत थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख. कोरोनाचं संकट आपल्या समोर अजूनही आहेच. त्याच्यामुळे आपण सर्वांनी अजूनही त्या बाबतीत ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ज्या काही गाईडलाईन राज्य शासनाने दिल्या आहेत त्याचं आपण जर व्यवस्थित पालन केलं तर आपल्याला जे दुसऱ्या बाकी अनेक राज्यामध्ये किंवा अनेक देशामध्ये जे दुसरी लाट आल्याचं दिसतं तशा पद्धतीची दुसरी लाट येण्याचं आपण टाळू शकू. त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीनं ज्या ज्या गाईडलाईन सरकारने दिल्या आहेत त्याचं व्यवस्थित पालन करावं, जेणेकरून पुढील काळामध्ये अजून हे संकट आपल्याला त्यानिमित्तानं एकत्रपणे काम करून कमी करता येईल. आणि त्याचबरोबर आता पाहिलं की गेल्या अनेक या 10-12 महिन्यामध्ये ज्या प्रामुख्याने जे काही सर्व जाती धर्माचे जे काही सण झाले ते सुद्धा आपण अतिशय साधेपणे साजरे केले. आता नवीन वर्ष आलेलं आहे आणि आता या नवीन वर्षामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की नवीन वर्षाचा जल्लोष आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात सर्व लोक अतिशय मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष साजरं करतात. पण या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नवीन वर्ष साजरं करत असताना सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये राज्य शासनाने जे काही बार्स आहे, रेस्टॉरंट्स आहे, हॉटेल्स आहे, पब्स आहे, या सर्व गोष्टी ज्या एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांना फक्त 11 वाजेपर्यंत फक्त त्यांना चालू ठेवण्याची वेळ दिलेली आहे. 11 नंतर ह्या सर्व गोष्टी बंद होतील. पण याचा अर्थ असा नाही की आपण घराच्या बाहेर जाऊ नये. आपल्याला जर आपल्याला कुठे बाहेर मार्केटमध्ये जायचं असेल 11 नंतर किंवा आपल्या एखाद्या मित्राकडे त्यांनी जर जेवायला तुम्हाला बोलावलं असेल, त्यांच्या घरची एखादी पार्टी असेल तिथं बोलावलं असेल तर आपण जाऊ शकता. त्याच्यावर काही बंधन नाही. आणि त्याचबरोबर जे पर्यटन स्थळ आहे, महाबळेश्वर आहे, बाकी असे जे पर्यटन स्थळ आहे, अशा अनेक ठिकाणी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी गेले आहेत की मोठ्या मोठ्या शहरामध्ये बंदी असल्यामुळे आपण बाकी बाहेरच्या ठिकाणी गेलं पाहिजे, हिल स्टेशनला गेलं पाहिजे. पण सर्व ठिकाणी हिल स्टेशनला सुद्धा याच पद्धतीचे नियम लागू असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा या सर्व गोष्टी सर्वांना पाळाव्या लागतील. त्याच्यामुळे आपण घराच्या बाहेर आपण जर जायचं असेल तर आपण जाऊ शकता, पण कुठल्याही ठिकाणी 11 नंतर 5च्या वरती लोकांनी एकत्र येऊ नये. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी
हा. कोणाच्या घरी पार्टीला जायचं असेल, कोणी त्यांनी बोलावलं असेल जेवायला, आपण जाऊ शकता, त्याच्यावर काही बंधन नाही. पण सार्वजनिक ठिकाणी 5च्या वरती एकत्र येऊ नये अशा पद्धतीचं बंधन आहे. जमावबंदी असणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण दरवर्षी आपण बघतो की मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या शहरांमध्येच नाही तर अगदी छोट्या शहरांमध्ये सुद्धा ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या अनेकांवर कारवाई होत असते. नव्या वर्षाच्या मध्ये जी वर्तमानपत्र येतात त्याची हेडलाईनच असते, इतक्या लाख लोकांकडून दंड वसूल केला गेला. यावर्षी नेमकी काय मोहीम पोलिसांकडून आखली जाणार आहे, या संदर्भात काय माहिती आहे? कसं आहे, ड्रंक अँड ड्राईव्हची बाबतीतली जी मोहीम आहे ती आपली दरवेळेस चालू राहते. ती म्हणजे फक्त आता नवीन वर्ष आहे म्हणून ते ठीक आहे, नवीन वर्षाच्यामुळे थोड्या मोठ्या प्रमाणात आम्ही राबू, पण तशी सुद्धा आमची ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम चालू राहते. त्याच्यामुळे ज्या काही सूचना राज्य शासन दिल्या आहेत त्याचं व्यवस्थित कोरोनाची परिस्थिती लक्षात ठेवून त्याचं पालन करावं, एवढीच माझी आणि आमच्या सरकारची सर्व जनतेला विनंती आहे. तर एका बाजूला कोरोनाचं संकट आपल्या सगळ्यांवरती अजून सुद्धा कायम आहे, पण या संकटात भर पडतीये सर्वसामान्यांच्या मध्ये. ती म्हणजे एका बाजूला कोरोनाची लस येत असताना त्याचा काळा बाजार होतो की काय, सायबर गुन्हेगारी सुद्धा या सगळ्याबद्दल वाढत चालली आहे. पोलिसांनी याच्या संदर्भात सर्वसामान्यांना आवाहन केलेलं आहे. काय नेमकं समोर आलेलं आहे? लसीचा काळा बाजार होतोय अशी शक्यता वर्तवली जाते? नाही, कसं आहे की केंद्र शासन आणि प्रत्येक राज्य यांचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित आहे. मधल्या काळामध्येच माननीय पंतप्रधान आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री, सर्व राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 2-3 तास ही बैठक चालली माननीय पंतप्रधान साहेबांच्या अध्यक्षतेखाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी अतिशय स्पष्ट सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहे. एक प्रोटोकॉल त्यांनी आखून दिला आहे की कशा पद्धतीनं प्रत्येक राज्यामध्ये लसीकरणाची योजना त्यानिमित्तानं आपल्याला राबवायची आहे. आणि त्याचं त्यांनी नियमावली जी ठरलेली आहे, केंद्र शासन आणि राज्य शासन म्हणून त्याची नियमावली ठरलेली आहे. आणि त्या नियमावलीप्रमाणे जे फोरफ्रंटला जे काम करतात, म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांना पहिले कोरोनाची लस द्यायची, मग पोलिसांना द्यायची, मग ते 70 वर्षाच्या वरतीच्या लोकांना द्यायची, मग 60 वर्षाच्या वरती लोकांना द्यायची. या पद्धतीनं त्यांनी नियमावली ठरवली आहे. पण ऑनलाईन काळा बाजार होऊ शकतो असं पोलीस सुचवतायत, तसा इशारा देत आहेत. त्या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे? नाही, त्याच्यावर आमचं संपूर्ण नियंत्रण आहे. कुठेही काळा बाजार महाराष्ट्रामध्ये होणार नाही याच्यासाठी आम्ही पूर्ण दक्षता घेऊ. कारण की याच्या जे आपल्याला वॅक्सिन येणार आहे ते 5 कंपनीजकडनं येणार आहे. त्याच्या बाबतीत सर्व दक्षता घेतली जाईल, सर्व काळजी घेतली जाईल की कुठेही महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनच्या बाबतीत काळा बाजार होणार नाही याची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ. कोविड-19च्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन सामना करण्याचा प्रयत्न करतोय. कोरोनाशी प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. या माध्यमातून या व्हायरसला दूर करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे यायला हवं. या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्यासोबत आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. या विचारानुसारच आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की कोरोनाचं लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. महत्त्वाची बातमी, मुंबईकरांना रात्री 11 नंतर पार्टी संपवण्याची गरज नाही, कारण हॉटेल्सना रात्री 11 नंतर होम डिलिव्हरी देण्याची परवानगी देण्यात आली. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काही वेळापूर्वीच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्ही 5 स्टार हॉटेलमधली ऑर्डर थेट आपल्या घरी मागवू शकता, घरी बसून एन्जॉय करू शकता. हॉटेल्सना 11 वाजता बंद करण्याची गरज नाही, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली सगळी काळजी घेतली पाहिजे. या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी एक मोठा निर्णय काही वेळापूर्वी घेतला आणि त्यानुसार 11 वाजेपर्यंतच हॉटेलना परवानगी होती. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, नेमका काय निर्णय घेतला आहे आयुक्तांनी? या निर्णयामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 11 वाजेनंतर, साधारणपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाईट कर्फ्यूमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत
रेस्टॉरंट असतील, पब असतील, बार असतील यांना बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु आताच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वतीने ट्विट करण्यात आलेलं आहे की रात्री 11 नंतर रेस्टॉरंट्सना होम डिलिव्हरी जी आहे ती द्यायला परवानगी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये नियमांचं उल्लंघन होताना दिसत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की उपहारगृहांमध्ये म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जे काही अन्न तयार केलं जाणार आहे तो एक व्यक्ती तुमच्या घरी होम डिलिव्हरी आणणार आहे. त्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचे जे नियम किंवा कर्फ्यूचे जे नियम आहे ते काही पायदळीत उडवले जाणार नाहीयेत. बऱ्याचशा कालपर्यंत याच्याबद्दल संभ्रम होता. तसंच हे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की रात्री 11 नंतर होम डिलिव्हरी सुद्धा बंद करण्यात येईल. परंतु आता मात्र हा जो निर्णय जाहीर करण्यात आलाय त्याच्यामुळे नक्कीच ज्या लोकांना स्वतःच्या घरात राहून पार्टी करायची आहे परंतु जेवण मात्र बाहेरून मागवायचं आहे अशा सगळ्या लोकांना नक्कीच आनंद झाला असेल. कारण आज रात्री 11 नंतर सुद्धा रेस्टॉरंटच्या वतीनं फूड डिलिव्हरी करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु रेस्टॉरंट मात्र सुरू राहणार नाही. म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला जेवता येणार नाहीये. ते नियम बाकीचे जसेच्या तसेच असतील. हे केवळ रेस्टॉरंटमधून तुम्हाला जी होम डिलिव्हरी फूडची दिली जाते तेवढ्या करता हा निर्बंध जो आहे तो उठवण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त इतर कुठलेही नियम जे आहेत ते जसेच्या तसेच राहतील. त्यात बदल नाही. ठीक आहे. प्रणाली तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता सरत्या वर्षात आलेलं कोरोना संकट आणि राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट बघूयात. जेव्हा कोरोना चीनमध्ये परमोच्च बिंदूवर होता ना तेव्हा म्हणजेच नोव्हेंबर 2019 मध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू होत्या. गेल्या वर्षभरात काय झालं पाहू. दोन 2020 या वर्षात जगाला कोरोनाच्या संकटानं ग्रासून टाकलं. त्याला महाराष्ट्रही अपवाद नव्हता. मार्च महिन्याच्या अखेरीस मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडायला लागले. आतापर्यंत राज्यानं पाहिलेली नव्हती अशी ही महामारी होती. लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला होता. कित्येकांना शेकडो किलोमीटर पायी चालून त्यांचं गाव गाठावं लागलं. तर दुसरीकडे रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते. व्हेंटिलेटर्सची संख्या तोकडी होती. परिणामी सरकारला अनेक ठिकाणी कोविड सेंटर्स उभारावे लागले. कोरोनामुळे राज्यातल्या आरोग्य यंत्रणेचं वास्तव जगासमोर आलं. राज्याचं आर्थिक नियोजनही या काळात पुरतं बिघडलं. कोरोना काळात राज्य आर्थिक संकटात सापडलं आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्य सरकारनं जवळपास 54,000 कोटी रुपयांचं कर्ज काढलं आणि त्याचबरोबर राज्याचं आर्थिक उत्पन्न जवळपास 50,000 कोटी रुपयांना कमी झालं. या सर्व गोष्टी पाहिल्या तर आर्थिक वर्ष संपेपर्यंत राज्याच्या कर्जाच्या बोजामध्ये जवळपास 1,40,000 कोटींची वाढ होणार आहे. अनलॉकमध्ये अनेक बाबी सरकारनं खुल्या केल्या. मात्र सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं खुली केली जात नव्हती. राज्यात बंद असलेल्या मंदिरांच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि त्यावरून चांगलाच वादही रंगला. बार रेस्टॉरंट सुरू झाले, देवच कुलूप बंद का? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला का? असा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला होता. तसंच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवणही करून दिली. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही गरज नाही. राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणं माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पत्रातून राज्यपालांना लगावला. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचा प्रश्नही राजकीय झालाय. राज्य सरकारनं राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली. मात्र कोश्यारी यांनी अजून या सदस्यांची नियुक्ती केलेली नाही. या सदस्यांची नियुक्ती कधीपर्यंत करायची याची कायद्यात काहीही स्पष्टता देखील नाही. त्यामुळे राज्यपालांनी अद्याप या सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतलेला नाही. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलंय. ईडीच्या नोटिशींचा मुद्दाही चांगलाच गाजला.
विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली गेली. त्याआधी आमदार प्रताप सरनाईक यांनाही नोटीस पाठवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनाही ईडीनं नोटीस पाठवली. केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असला तरी शिवसैनिक म्हणून मुकाबला करण्यास सक्षम असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. नोटीसला उत्तर दिलं जाईल, पण ही बायकांच्या पदराआडून लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. हे काय सांगतात तुम्ही मला HDLचं? माझ्या पत्नीच्या नावावर एक 12 वर्षापूर्वीचे व्यवहार आहे. 12 वर्षांनी सरकारला जाग. सरत्या वर्षात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यापैकी कुठलाही प्रश्न सुटला नाही. उलट मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत अधिकच चिघळला. सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे 2020-21 या वर्षात मराठा समाजाला मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत सरकारी नोकरी किंवा शैक्षणिक प्रवेश घेता आला नाही. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना तूर्त EWS आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर EWS आरक्षणाचा सुप्रीम कोर्टातील खटल्यावर परिणाम होणार नाही अशी माहिती OBC मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कांजूरमार्गच्या जागेवर सुरू असलेलं मेट्रो 3चं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. त्यामुळे आधीच रखडलेल्या मेट्रो 3चं काम पूर्ण व्हायला आता आणखी विलंब लागणार आहे. एकंदरीतच कोरोना आणि राजकीय दृष्ट्या एका खडतर वर्षाला राज्याला सामोरं जावं लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रामध्ये नियुक्ती करण्यात आली. जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं. मला DGP पदावरून मुक्त करावं असं त्यांनी त्या पत्रात स्पष्ट नमूद केलं. जयस्वाल यांच्या नाराजीच्या मागचं कारण सूत्रांकडून समजतंय. राज्यातील पोलीस दलाचे प्रमुख असूनही पोलीस खात्याशी संबंधित कोणत्याच विषयात राज्य सरकार त्यांना विचारात घेत नव्हतं. त्यांना फक्त सही करण्यासाठी कागद समोर यायचे आणि यामुळे जयस्वाल नाराज होते. यामुळे आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण याची चर्चा पोलीस अधिकारी आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या वर्तुळात सुरू झाली. या पोलीस महासंचालक पदाच्या शर्यतीत कोण कोण आहेत एक धावती नजर टाकूयात. रश्मी शुक्ला सध्या नागरी संरक्षण दलाच्या त्या DG आहेत. अतिरिक्त DGP गुप्तचर हे अतिशय राज्यातलं महत्त्वाचं पद त्यांनी भूषवलंय. पुणे पोलीस आयुक्त पदाची सुद्धा जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. राज्याच्या पहिल्या महिला DGP त्या होणार का याची उत्सुकता आहे. पण त्या शर्यतीत मागे पडल्याची सुद्धा चर्चा IPS वर्तुळात किंवा राजकीय वर्तुळात आहे. परमबीर सिंग मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त यांचं नाव स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी पुढे आहे. महाविकास आघाडी सरकारच्या गळ्यातील टाईट म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. ठाण्याचे पोलीस आयुक्तपद त्यांनी भूषवलंय. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले म्हणूनही त्यांची ओळख आहे. मुंबई CP पदावरून मुक्त करण्यासाठी मात्र सरकार तयार नाही. सेवाज्येष्ठतेनुसार संजय पांडे हे सगळ्यात वरिष्ठ अधिकारी आहेत. पण कारकिर्दीत अनेकदा त्यांना डावललं गेलं. ते त्यांच्या स्पष्ट रोखठोक आणि भीडभाड न बाळगण्या या स्वभावामुळे शेवटी न्यायालयीन लढा देत त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली. विद्यमान महाविकास आघाडी सरकारशी त्यांची जवळीक नाही. त्यामुळे DGP पदी नियुक्ती होण्याची त्यांची शक्यता कमी आहे असंच बोललं जातं. तिकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लखनौमध्ये फूल मार्केट सज्ज आहे. फूल व्यापाऱ्यांच्याकडून फुलाचे गुच्छ तयार केले जात आहेत. फुलांची आवक वाढली आहे. त्यामुळे त्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहक येतील, तर ग्राहकांनी मात्र या फूल खरेदीकडे पाठ फिरवले.
कोरोनामुळे फुलांची मागणी कमी झाली आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि आता जिओ मोबाईल धारकांसाठी एक खास खुशखबर, ती म्हणजे जिओ ग्राहकांसाठी नवीन वर्षाचं एक गिफ्ट कंपनीनं दिलं आहे. जिओ ग्राहकांना आउटगोईंग फ्री मिळणार आहे. जिओवरून सर्व नेटवर्क करता मोफत आउटगोईंग कॉलची घोषणा जिओ नेटवर्कतर्फे करण्यात आली. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, काय घोषणा आहे? प्रणालीशी आपला संपर्क होऊ शकत नाही, पण सरकारची ही मोठी माफ करा, जिओ प्रशासनाची मोठी घोषणा जिओ कंपनीनं घोषणा केली आहे, ती म्हणजे जिओच्या सर्व ग्राहकांना आउटगोईंग कॉल फ्री असतील. प्रणाली, माझा आवाज पोहोचतोय? जिओनं काय नेमकी ऑफर दिली आहे ग्राहकांसाठी? या नवीन ऑफरमध्ये सगळ्या प्रकारचे जे काही नेटवर्क आहेत, म्हणजे जिओ व्यतिरिक्तचे जे काही सगळे नेटवर्क आहेत, या सगळ्या नेटवर्कना आउटगोईंग जो असेल तो कॉल सुद्धा फ्री असणार आहे. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे बाकीच्या नेटवर्कना जेव्हा आपण फोन करतो त्यावेळेला आउटगोईंग साठी काही पैसे चार्ज केले जातात, परंतु आता ही नवीन जी सुविधा आहे, या सुविधेमध्ये नवीन वर्षासाठी ग्राहकांना हे एक मोठं गिफ्ट जे आहे ते जिओने दिलेलं आहे. जिओचे जे सगळे मोबाईल धारक आहेत त्यांच्यासाठी ही खुश खबर आहे असं आपल्याला म्हणता येईल. जिओवरून सर्व नेटवर्कला आता आउटगोईंग कॉल जे आहे ते मोफत मिळणार आहे. धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.